सिंधुदुर्ग नगरी येथे झालेल्या वीज वितरणच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला। वीज वितरणच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगला शॉक दिला आहे। स्वागताची औपचारिकता बाजूला ठेवून कामाचे बोला, असे आमदार वैभव नाईक यांनी खडे बोल सुनावले। पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाच्या जुन्या सभागृहात बैठक संपन्न झाली। या बैठकीत वीज वितरणचे संचालक अभिजित देशपांडे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते। वीज ग्राहकांनी यावेळेला तक्रारीचा पाडा मांडला। जिल्ह्यातील वीज वितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला। वीज अधिकाऱ्यांनी केलेले स्वागत आमदार वैभव नाईक यांनी स्वीकारले नाही। ग्राहकांच्या समस्या अगोदर सोडवा, मग मी स्वागत करेन। आमदार वैभव नाईक हे यावेळी चांगलेच कडाडले होते। तातडीची उपाययोजना करा, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वीज अधिकाऱ्यांना फरमान सोडले। यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना 4 दिवसाचे पालकमंत्री यांनी अल्टिमेटम दिले आहे। वीज वितरणची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत वीज वितरणाला। आपल्यासोबत पालकमंत्री दीपक भाई काय सांगाल? मागे म्हटलेलं तर वीज वितरणवर तुम्ही नाराज होतात आणि आज एक महत्त्वपूर्ण बैठक दिलीत, कोणकोणते आदेश दिलेले आहेत? एक असं आहे की आपले ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांनी मुंबईला मीटिंग घेतलेली होती आणि त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे MSEBचे डायरेक्टर देशपांडे साहेब हे जिल्ह्यामध्ये स्वतः आले। त्यांनी पूर्वी अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि आता लोकप्रतिनिधी आहेत, विशेषतः वैभवजी नाईक आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई सावंत आहेत, उपाध्यक्ष देसाई आहेत, मालवणचे नगराध्यक्ष आहेत, अनेक लोकप्रतिनिधी, कुडाळचे पंचायत समितीचे सभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, वेंगुर्ल्याचे अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी आपल्या भागातल्या अडचणी सांगितलेल्या आहेत। काही महत्त्वाचे निर्णय जे तातडीने दिलेले आहेत ते म्हणजे उद्यापासून जी झाडं लाईनवर पडतात आणि ज्याच्यामुळे लाईन डिस्कनेक्ट होते त्यांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने ताबडतोब वाहनं घेऊन आणि ज्यांच्याकडे वाहनं आहेत आणि कटिंगच्या मशीन्स आहेत यांना ताबडतोब उद्यापासून काम देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 2 वाहनं ही 2 डिव्हिजनला देण्यात येतील आणि इमर्जन्सीला जिथं लाईट सप्लाय खंडित होईल त्या ठिकाणी त्यांना त्याचा वापर करता येईल। आउटसोर्सिंगची जी माणसं कमी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये ती तातडीने भरण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। ती माणसं भरली जातील। अनेक वेळेला मोबाईल ने लोक पोचू शकत नाहीत कारण त्या भागामध्ये त्या मोबाईलला रेंज नसते। त्याच्यामुळे ज्या भागामध्ये ज्या मोबाईलची रेंज आहे ते मोबाईल खरेदी त्यांचं जे कनेक्शन असतं ते घेण्याच्या संदर्भात त्यांनी मुभा दिलेली आहे। हे कामसुद्धा तातडीने सुरू होईल। जी अधिकारी आज कार्यालयामध्ये आहेत, इंजिनियर्स, टेक्निकल स्टाफ आहे परंतु कार्यालयामध्ये सर्वांना फील्डवर पाठवण्याचे सुद्धा त्यांनी आजपासूनचे आदेश दिलेले आहेत। या 2 दिवसामध्ये ह्याची सगळ्याची अंमलबजावणी होईल आणि काही निर्णय आहेत हे मुंबईला गेल्यानंतर ते घेणार आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः या डोंगराळ भागामध्ये काम करत असताना आपल्याला काही अडचणी येतात। DSRला इथं 20% डोंगरीची सवलत असते, ती MSEBच्या बाबतीत मिळत नाही। या संदर्भात पॉलिसी डिसिजन घ्यायला लागेल, तो मुंबईला जाऊन घेतील। त्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडी पोलची गरज आहे, तर ज्या ठिकाणी लोखंडी पोल अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये तिथून ते पोल ताबडतोब सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी घडल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोखंडी पोलसुद्धा गंजत असतात, म्हणून GI पोल या ठिकाणी देता येतील का याच्यावरसुद्धा शासन विचार करणार आहे। इतर काही कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भातले मुद्दे आहेत ते मुंबईला त्यांचे जे हेड ऑफिसचे लोक आहेत त्यांना बोलवून घेण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आणि 11 अशा सूचना आहेत की ज्या पॉलिसी डिसिजन आहेत त्या सूचनांचं अंमलबजावणी होत असताना तिथले CMD, ऊर्जा मंत्री यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन त्याच्यावर ते निर्णय घेण्यात येतील। एकंदरीत गणपतीच्या पूर्वी ही परिस्थिती सुधारली पाहिजे असा सर्वांचा दंडक आहे आणि गणपतीला मोठ्या प्रमाणात आपले नागरिक येत असतात आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्येच काय फरक पडतो हे बघण्यासाठी 20 दिवसानंतर पुन्हा डायरेक्टर MSEBचे पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे। गेले 8 ते 10 दिवस बघितलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये फार मोठी स्थिती निर्माण झालेली होती। झाडांचा आता पण कटिंगचा आदेश दिलेला आहे, मात्र मे महिन्यामध्ये काम करणं आवश्यक असताना वीज वितरण हे नेमकं असं का गेलं असं वाटतं आपल्याला? एक गोष्ट अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबरचा सुद्धा संप हा चालू होता, संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालू होता। त्याच्यामुळे काही मर्यादाला इथपर्यंत आम्ही समजू शकतो, परंतु ह्या मर्यादा येत असताना त्याच्यावर तातडीने निर्णय घेतले जायला पाहिजे होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम जवळजवळ 3 मीटिंग मी स्वतः घेतल्या आहेत। खासदार साहेबांनी मीटिंग घेतली, आमदार साहेबांनी मीटिंग घेतली, तरी पण यंत्रणा ज्यावेळेला हलत नाही त्यावेळेला मग वरून ह्याच्यावर इंटरफेअर करायला लागतो। तो आता झालेला आहे, वरून आदेश मिळालेले आहेत आणि निश्चितपणे हा फरक येत्या 10 ते 20 दिवसानंतर जाणवेल, कारण आजच आदेश दिलेले आहेत, आज अनेक सवलती दिलेल्या आहेत,
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहे, त्याचा परिणाम निश्चितपणे दिसेल. म्हणून होतं पालकमंत्री दीपक भाई की सरकार वीज वितरणची महत्त्वपूर्ण बैठक घेत इथल्या अधिकाऱ्यांना येत्या 2 ते 4 दिवसामध्ये ह्या सर्व समस्या सोडवण्याचे आदेश दिलेत. परत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, ओरोस.